काय झालं, ती जी घटना झाल्यावर त्या पोराच्या वडिलांनी मला कॉल केला पहिले तर. आणि ते वेळोवेळी काही त्यांच्यावर अडचण आली की ते मला कॉल करतात. काही घटना घडली तर मला घटना घडली आणि त्यांनी जे सांगितलं की माझ्या पोराला मारहाण झाली, मुंबईचे काही लोक आले आणि मारहाण करताय, तर मला ते असं वाटलं किरकोळ हा वाद असेल. मी तेवढा सिरियस नाही घेतला, पण मी त्याच वेळेत डीवायएसपी साहेबांना फोन केला का त्या हॉटेलवर काहीतरी भांडणं चालू आहे, तिथं आपण जाऊन ते चेक करा. तर डीवायएसपी साहेब म्हणले तिथं पोलीस आमचे पोस्ट आहे. तर काही माझे सहकारी पोरं होते, मी त्यांना सांगितले की तिकडे जा हॉटेलवर चेक करा. तर तोपर्यंत त्या पोराला उचलून कामगार हॉस्पिटलला नेलं होतं. आणि ते पोरं कामगार हॉस्पिटलला पण आपले जे मुलं होते ते तिथं जाऊन त्यांना भेटले. पण थोड्या वेळाने काही 1-2 तासानंतर कळालं का मुलगा तो डेट झाल्यानंतर ते काय आता मारणारे कोण होते तर मला माहितीही नाही. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळं हे चालू झालं तर सगळे राजकीय लोक रस्त्यावर उतरले. तर उतरल्यानंतर ते स्वतःही घाबरत होते ना नाव घ्यायला, का कोण आहे यांचा आका म्हणजे हा का आत्तापासून हे सुरू नाहीये. श्रीरामपूरमध्ये कुठलीही घटना झाली का त्याला यांचा आका आमदार सारखा माणूस त्याच्या मागे पोलीस प्रोटेक्शन आहे ना. त्यांनी लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांनी समाजाला सांगायला पाहिजे का ह्या माणसाचा ह्याच्यात हात आहे. एफआयआर दाखल जेव्हा झाली तर एफआयआर दाखल होत असताना त्याच्या वडिलांनी त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख केला नाही का या घटनेमध्ये कुठल्या गँगचा संबंध आहे. पूर्णपणे त्यांनी सांगितलं का ते पोरं रूमला थांबेल होते, खाली येताना त्यांनी ज्या वेळेस तिथं किचन बंद होता त्यांनी जेवण मागितलं आणि तिथं जेवण न दिल्यामुळे त्यांचे भांडणं झाले. सपोज धरू आपण एखाद्या गँगशी तो संबंधित होता आणि त्याला मारायला लावलं. अरे मारायला लावलं तर तिथं पाठवत असताना कोणतरी त्याला छुरी, चाकू, बंदूक, काही एखादा रॉड, काहीतरी असे हत्यार तर दिल ना. तिथं मारायला कोणी पाठवलं तर तिथं गेल्यानंतर त्यांनी तिथला टिपॉय का काय उचलला ते पोराच्या डोक्यात टाकला. अशी ती पूर्ण घटना आहे. पण एखादी घटना एखाद्या दुःखाचा डोंगर त्या माणसावर कोसळलेला आहे. आम्ही त्याच्यासोबत आहे. पण त्या घटनेला फक्त राजकारण म्हणून इतकं गावभर बंद करायचं, गावाला वेठीस धरायचं, त्या पोराची बॉडीची विटंबना करायची, पोलीस स्टेशनला आणून ठेवायचं. अरे बापाचंच म्हणणं नव्हतं ना काय असं गँगवर झाला का त्याची सुपारी झाली, असं बापाचंच म्हणणं नव्हतं काही. पण त्या माणसाला सुद्धा प्रेशराईज करणं का कुणाच तरी नाव घे, ह्या लोकांना फक्त राजकारण करायचंय. अरे तिथं मोर्चात बसलेले लोक हसताय, ते एवढी वाईट घटना झालेली आहे, आमदार बसलाय, सगळे बसले, हसताय लोक मोर्चामध्ये. आणि त्या ठिकाणी मीही गेलो असतो, पण मी त्या दिवशी इथं नव्हतोच ना. नाही तर त्या मोर्चामध्ये मीही सहभाग झाला होतो. मी इथं नव्हतो त्यावेळेला सांगेन मी मुंबईमध्ये, आणि मला यायला उशीर झाला, मी तिथं नव्हतो त्या दिवशी. आणि माझं एक आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकच म्हणणं आहे, जिथं आम्ही याच्यात आढळलं असेल आमचं एक कॉल, एक फोटो. अरे मोर्चामध्ये गेल्यानंतर मी ज्या ज्या ठिकाणी मोर्चाला जातो 20-30 हजार लोक त्या मोर्चामध्ये सहभाग घेतात, आणि कोण माझ्यासोबत फोटो काढतोय हे मी तर पाहू शकत नाही ना. एखाद्याने माझा फोटो सोबत काढला आणि तो कुठेतरी पोस्ट केला आणि त्याने कुठेतरी काही घटनेमध्ये तो आरोपी भेटला, तर त्याला जबाबदार मला धरणार का तुम्ही? अरे किती लोकांसोबत इथले अनेक नेते मोठे मोठे त्यांचेही फोटो आहेत. आणि एका घटनेला फक्त केंद्रित करायचं. आता 4-5 दिवसापूर्वी इथं गोळीबार झाला, 8 दिवसापूर्वी गोळीबार जो झाला त्याच्यामध्ये गुड्डू यादवचा पुतण्याला गोळी लागली. गुड्डू यादव काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवकला उभा होता का नाही, प्रभाग 12 मधून. पण त्याच्याकडे आमदार गेला नाही. का नाही गेला? का ज्या पोरांनी गोळीबार केला ते काँग्रेस पोषित गुंड होते, ते हे काँग्रेसने पोसून ठेवलेले. त्या घटनेवर त्यांनी एक शब्द बोलला का? त्याच्या पहिले जगदनेशला 2 मुसलमानांनी चाकू मारला, त्या पोराची किडनी काढावं लागली, मातंग समाजात होता, त्याच्यावर आमदार बोलला का? का बोलत नाही? नायगावच्या नदीवर एका मातंग समाजाच्या पोराची हत्या झाली, मोका लागल्यानंतर त्यातल्या काही लोकांवर गोळीबार पण श्रीरामपूरमध्ये झाला, त्याच्यावर आमदार बोलला का? आणि त्या केसमध्ये 8 ते 9 आरोपी केलेले, फक्त 2 आरोपी त्याच्यात अटक आहे. इतर आरोपी श्रीरामपूरमध्ये राहतात. मोक्यामधले 2-2 मोके त्यांच्यावर लागतात. आमदार बोलत नाही. फक्त आम्ही राजकारण मध्ये आलोय आणि कुठेतरी काही नसताना आम्ही स्टँड घेतलाय. एवढे 48,000 मतदान आम्हाला पडलेले, ह्याला फिकर ही 2029ची, म्हणून हे सगळा कारभार करतोय. जेव्हा मला पाकिस्तानवरून धमकी आली तर आज महाराष्ट्रभरामधून 80 ते 90 पोलीस स्टेशनला निवेदन गेले का यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. रोज पेपरला बातम्या आहे बाहेरच्या. पण मला त्या प्रोटेक्शनचा काही संबंध नाही. पण एवढी मोठी घटना झाली त्याच्यावर बोलला का? लव जिहादचा कायदा बनला तर सर्वात पहिले विरोध करणारा हा आमदार आहे. बंटी सारख्या अतिरेक्याला सोबत मांडीला मांडी लावून प्रचार करणारा, ह्याला वाईट हे वाटलेलं आहे का बंटी जागीरदारची हत्या झाली आणि ह्यांना त्याच्यात आरोपी का नाही केलं? का बंटी याचा भाऊ आहे या आमदारचा, सगळा सपोर्ट याला तिने केला
करण ससायला, सगळा सपोर्ट बंटी जागीरदारांनी केला. अतिरेकी यांना चालतात, पण कुठला तरी माणूस गुन्हेगारी क्षेत्रातून येऊन धर्माचं काम करत असेल तर तो माणूस यांना कायम गुंड वाटतो. 4 वर्षात माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला एक सांगायचं माझ्यावर? 4 वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. जे गुन्हे दाखल झाले ते माझ्या भाषणावरचे, जिथे इथं भाषण केलं त्या भाषणाचे गुन्हे, इतर माझ्यावर कुठलाही गुन्हा नाहीये. आणि तरी सुद्धा त्या घटनेचा कसं तरी गाव बरबंद करून, आता गोरगरीब लोक, भाजीपाले विकणारे लोक, त्यांच्या घरावर अशी परिस्थिती आज का जर इथं विकायला आले आणि आज विकलं तर त्यांच्या घरी संध्याकाळी खातील ते. त्या लोकांची जबरदस्ती दुकानं बंद करतात. आमदार गाडीवर फिरतोय आणि लोकांना दम देतोय. अरे लोकांनी जर सो इच्छेने बंद केले तर ते बंद करायला आमचाही पाठी. गुंडांच्या टोळ्या तयार केल्या गेल्यात आणि हा बकासूर तयार झालाय असं नाही म्हणले ना, पण त्यांनी नाव नाही घेतलं. मी काय म्हणतो, प्रत्येक माणसाने नाव घेतलं पाहिजे. हा बकासूर कोण? नुसतं कोड्यात कशाला ठेवतात? घाबरू नका कोणाला. न्याय व्यवस्था आहे श्रीरामपूरमध्ये, ती तुमच्या पाठीशी आहे ना. माझंही नाव घ्यायचं असेल तर डायरेक्ट नाव घ्या, घाबरता कशाला? सगळे नाव घ्यायला पाहिजे. आणि हा पहिला मोर्चा आहे का? ज्या ज्या वेळेस श्रीरामपूरमध्ये कुठलीही घटना होईल आणि कुठला तरी ओळखी पाळखीचा माणूस त्याच्यात भेटला, काही कोड्यात बोलतात. श्रीरामपूरच्या मुली जबरदस्ती उचलून नेतात, त्याचा बलात्कार होतो. अरे एवढी मोगलाई माजली कोणाची? अरे एक तक्रार दाखवा ना, कोणतरी मुलगी समोर आणा. दिशाभूल करायचं काम आहे आणि नाव पण घेत नाही. कोण करतंय? आमदार आहे तू, तुझ्यामुळे तुला या श्रीरामपूर मतदारसंघ सुरक्षित ठेवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू त्यांचे नाव घेतले पाहिजे. नाव का नाही घेत? टोळीचा सहभाग असू शकतो. अरे काहीतरी पुरावा दे. त्याच्यावर मानहानीचा दावा मी दाखल करणार आहे आमदारावर. त्याच्याकडे काही पुरावा असेल ते द्यावा. आणि मी पत्रकार म्हणून पत्रकारांना सगळ्यांना विनंती करतो की त्याला हा प्रश्न विचारा, यांचा कोणता 2 नंबरचा धंदा चालू आहे ते दाखव. उद्या जो महामोर्चा निघतोय, सर्वपक्षीय सर्व नागरिक मोर्चा काढतायत, तुम्ही देखील त्या मोर्चात सहभागी होणार? हे आपण काय सगळे तेच एकच लोक येते आणि ते आरोपच आपल्यावर करणार आहे. उगाच मी गेलो म्हणजे ते काहीतरी बोलणार, मी काहीतरी बोलणार, लोक म्हणतील मोर्चाला खराब करण्यासाठी इथं आले. आणि मला आमंत्रण आलं तर मी जाईन. काल एक कारवाई झाली श्रीरामपूरमध्ये, गावठी कट्टा सापडला. त्यामध्ये सोनू जयप्रकाश बेग आणि त्यांच्या पत्नीचं आणखी एकाचं नाव आलं आणि त्यांचा संबंध तुमचे बंधू असल्याशी जोडला जातोय. आमदारांकडनं देखील आरोप होत आहे. नेमकं कसं बघताय इकडे? आता त्यांनी काही फाईल भेटली असं म्हणतात. आता एखाद्या लेडीज घरातली बाई आहे, तिची फाईल असेल, तिच्या नवऱ्याची नावाने कुणाच्या नावाला राहणार ती? आणि असे तर एक कॉन्फिडेन्शियली डॉक्युमेंट्स आहे. त्या घरात काय भेटतंय हे कॉन्फिडेन्शियली ठेवायला पाहिजे. पण कॉन्फिडेन्शियली न ठेवता तुम्हाला जे सांगायचं त्यांचं तात्पर्य आहे हे कुठेतरी बदनाम करायचे. त्याची बायको आहे, त्याचे डॉक्युमेंट असतील, हे सगळ्यांना सांगत फिरायचे का? तिचे काही डॉक्युमेंट असेल तर त्या घरामध्ये यांना जायचे, यांनी सर तिथं थांबून सरकारी पंचनामा करून त्या घरात घुसायला पाहिजे होतं. हत्यार कुठले भेटले नाही, हा सगळा प्लॅन करून त्यात ठेवला गेलाय. इतके दिवस हत्यार भेटत नव्हते, अचानक हत्यार भेटायला लागले. त्याला कुठेही अटक केलेली नाही, त्याला हजर केलेलं आहे. त्याच्यामध्ये जागीरदार नावाचा पोरगा तो आमच्या घराची रिकी करत होता. त्यावेळेसचा तो वाद आहे, असा ती तक्रार आहे. त्या वादातून ती जी केस झाली आणि त्याच्यात तो हजर झालाय. त्याला कुठल्याही पोलिसांनी अटक केली नाही. सागर बेग यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. 100%. आता मी तुम्हाला पत्र देतो लगेच प्रिंट काढून. ज्या पठाण म्हणजे शाहरुख पठाणवर इथं गोळीबार झाला असं 1-1.5 वर्षापूर्वी एक केस झाली, ज्याच्यात गोरख जेदेला अटक झाली. त्या केसमध्ये मी 1.5 वर्षापूर्वी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिलेलं आहे. पत्र का ह्या केसमध्ये आमच्या गोरखचा संबंध नाहीये आणि त्याची रिसिट कॉपी माझ्याकडे आणि DVR CDR सगळं त्यांच्याकडे जमा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, जे मागचे अधिकारी होते त्यांनी तो लॅबला पाठवला नाही. तर ही चूक आमची का त्यांची? 1.5 वर्षामध्ये तो 2दा जेलमध्ये जाऊन आला. ऍडिशनल SP त्याच्यावर चॅप्टर केस केली. त्या दिवशी त्यांना दिसलं नाही का हा फरार आहे? ह्याच दिवशी का अटक करायची? हा सगळं ठरवून चालू आहे. आणि जो बडा नेता ह्याच्यात आहे त्याचे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहे. आत्ताच सगळं ठरवून एक खट्टी मी परत प्रेस घेऊन तुमच्या समोर सगळ्या पुरावे आणणार आहे. सागर बेग जोपर्यंत इथे नव्हते त्याच्या अगोदर देखील अनेक टोळ्या इथं होत्या, गुन्हेगारी होती. त्यावेळी वेळे अनेक घटना घडायच्या. सागर बेग आल्यानंतर कुठेतरी इथल्या नेत्यांची कमी झालं का त्या, किंवा त्या गुन्हेगार कमी झाले आणि तुमच्यावर वचकणं नाही म्हणून तुम्हाला हे सगळं गोवलं जातं? नाही, आता मी तेच सांगतो ना, माझे डायरेक्ट त्याच्याशी कोणत्या गुन्ह्याशी संबंध. मी म्हणतो मी 4 वर्ष 5 वर्ष झालं माझ्यावर कुठला गुन्हाच नाही दाखल झाला. आणि टोळी काय राहते? मी तेच म्हणतो, काय लायसन्स देतो काय मी कोणाला?
का माझ्या टोळीतला आहे, आम्ही कोणाला परवानगी पत्र दिला का काय, का माझ्या टोळीतला आहे? कुठलाही माणूस जोडायचा काय होतं का? ही बाकीची जी संख्या आहे, मी पडतोय मग आमच्या 8-10 लोक समाज म्हणून माझ्या मागे सगळे. मी आज हे जे मोर्चे करताय याच्यासाठी मी उद्या मोर्चा म्हणलो ना तर अर्धा श्रीरामपूर गोळा करून घेईल. आणि मला कुठल्याही ऑफिसमधून फोन यायची गरज नाही. आज सगळ्या सरकारमधल्या लोकांचे फोन येऊ राहिले मोर्चाला हजर व्हा. हा जो षडयंत्र आहे तो आमच्या सगळं लक्षात येतोय. आणि कुठल्याही टोळीशी माझा डायरेक्ट संबंध आला तर मला आरोपी करायला पाहिजे त्याच्यात. तुम्ही आरोपी डायरेक्ट मला करा. तुम्ही कुणाची वाट पाहतात? प्रशासन जरी असेल ती वाट पाहू नका. कुठंतरी तुम्ही चुकीचं करताय म्हणून मला आरोपी करता येत नाही तुम्हाला. पण ही मग आमदार खासदार माजी खासदार किंवा माजी आमदार यांच्यावर दहशत आहे का? तुमचं नाव घेत नाही ते. अहो त्यांना माहित असेल मी नाहीये. त्यांना माहित असतं. आमदार खासदार काय आता माझे खासदार लोखंडे साहेब तिथं होते. लोखंडे साहेबाला बॉडीगार्ड आहे, ते काय घाबरतील मला? आणि आम्ही एका पक्षातले ना, ते कशाला घाबरत? मी तेच सांगतो ना, लोखंडे साहेब तिथं होते, कांबळे साहेब तिथं होते, त्यांनी काय माझं नाव नाही घेतलं आणि त्यांच्या समोर बाकीच्यांनीही कुणी नाव नाही घेतलं. ते फक्त श्रीरामपूरची गुन्हेगारी संपावा ह्यासाठी ते मोर्चामध्ये हजर होते. आणि आमचंही समर्थन आहे त्यांना. अशा मोर्चामध्ये गेला पाहिजे, गुन्हेगारी संपलीच पाहिजे. पण गुन्हेगारी फक्त हिंदू करतो हा नॅरेटिव्ह खोडला पाहिजे कुठंतरी. चित्ते आणि ओगले, आमदार ओगले, चित्ते आणि करण ससारे हे 11 जुलैच्या मर्डर केस नंतर 12 जुलैपासून श्रीरामपूर बंद करतायत आणि ते पूर्णपणे रोज फिरून ते दुकाना व्यवसाय सगळे बंद करतायत. आणि याचबरोबर आमदारांनी असं पण एक स्टेटमेंट दिलं आहे की हिंदू धर्मरक्षकच हिंदू लोक. विरोध करायला मी रस्त्यावर राहील. सगळे व्यापाऱ्यांना आम्ही भेटू आणि सांगू तुम्ही दुकानं उघडा. कुणाच्या भीतीला घाबरू नका. आमदार सारख्याला शोभतं का? 2 व्हीलर फिरतो, लोकांना दम देतो, बंद कर बंद कर बंद कर. का जहागिरी काय त्याची श्रीरामपूर?